नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहत असतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना हा चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात आजच्या 31 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. तत्पूर्वी आपण कालच्या ज्या क्विक टेस्ट होत्या त्याचे आन्सर्स पाहूयात. तर पहिला प्रश्न होता, वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 कोणत्या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आली? तर ती CISF या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली होती. दुसरा प्रश्न होता, संपूर्णता अभियान 2.0 कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आले? तर ते नीती आयोग मार्फत सुरू करण्यात आलेले आहेत. आणि स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल याला ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणन कितव्यांदा मिळालेले आहे? तर ते तिसऱ्यांदा मिळालेले आहे. तर आजचे प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला, 2026च्या प्रजासत्ताक दिन संचालनात चित्ररथ स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला कितवा क्रमांक मिळालेला आहे? तर आपल्या महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळालेला आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महाराष्ट्राचा चित्ररथ राज्याच्या सांस्कृतिक परंपरा, सामाजिक उत्सव आणि आर्थिक सशक्तीकरण दर्शवणारा होता. आणि या चित्ररथ स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक जम्मू काश्मीर, तर तिसरा क्रमांक हा केरळ राज्याला मिळालेला आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनानंतर संरक्षण मंत्रालयाने चित्ररथ विजेत्यांची अधिकृत घोषणा करून हे सांगितलेले आहे. पुढील प्रश्न दुसरा, दुशारा विजयन हिला कोणत्या चित्रपटासाठी तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार म्हणजे विशेष उल्लेख मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नचतिरम नागर गिरधू अशा चित्रपटासाठी. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 2022मध्ये प्रदर्शित झालेल्या नचरिथम नगर गिरधू चित्रपटासाठी दुराशा विजयन हिला तमिळनाडू राज्य पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री विशेष उल्लेख देण्यात आलेला आहे. आणि दुशारा विजयनच्या सरपट्टा परंबरई या चित्रपटाला 2021मध्येही तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता. पुढील प्रश्न तिसरा, गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भूपेंद्र पटेल यांच्या. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. याचा उद्देश काय आहे या योजनेचा? तर ग्रामीण भागामध्ये शहरी भागासारख्या सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात तालुका मुख्यालय असलेल्या 114 गावांमध्ये आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. आणि या कार्यक्रमांतर्गत 663 कोटी रुपयांच्या खर्चाने 2666 ग्रामपंचायत घर कम तलाठी आवास इमारतींची पायाभरणी करण्यात आली. गुजरात राज्याविषयी थोडेफार जाणून घ्या. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. क्षेत्रफळ गुजरातचं 1,96,024 चौरस किलोमीटर इतकं आहे. सध्याची साक्षरता गुजरातची 79.31% आहे. आणि महत्त्वाचं विमानतळ तिकडचं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद असे आहे. पुढील प्रश्न चौथा, सर्वोच्च न्यायालयाने सन्मानपूर्वक मासिक पाळी आरोग्याचा हक्क कोणत्या मूलभूत अधिकारांचा भाग असल्याचे घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जीवनाचा व शिक्षणाचा अधिकार किंवा हक्क. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सर्वोच्च न्यायालयाने सन्मानपूर्वक मासिक पाळी आरोग्याचा हक्क हा संविधानातील जीवन व शिक्षणाचा हक्काचा भाग असल्याचे सध्या घोषित केलेले आहे. हा निकाल केवळ कायदेशीर यंत्रणेसाठी नसून वर्गखोल्या, शिक्षक, पालक आणि सामाजिक व समाजासाठीही मार्गदर्शक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे या दरम्यान. पुढील प्रश्न पाचवा, युरोपियन युनियन ने कोणत्या संघटनेला अधिकृतपणे दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे? तर हे पर्याय क्रमांक सी, इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजे IRGCला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा.
IRGCने इराणमधील देशव्यापी निदर्शनांवरती केलेल्या हिंसक कारवाईमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे IRGCला दहशतवादी संघटना घोषित करणाऱ्या इतर देशांच्या भूमिकेशी EUची भूमिका सुसंगत ठरली आहे या निर्णयामुळे. आणि IRGCची स्थापना 1979 मध्ये इराणी क्रांतीनंतर इराणी इस्लामिक व्यवस्था संरक्षित करण्यासाठी करण्यात आली होती 1979ला. पुढला प्रश्न क्रमांक 6. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026चे आयोजन कुठे आणि कधी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, नवी दिल्ली भारत मंडपम 16 ते 20 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते या शिखर संमेलनाला अभूतपूर्व जागतिक प्रतिसाद मिळाला असून ते जगातील सर्वात मोठे AI शिखर संमेलन ठरेल. आणि द इम्पॅक्ट अजेंडा लीडरशिप रिफ्लेक्शन्स या संकल्पनात AIच्या भविष्यातील भूमिका, समावेशक विकास आणि सामाजिक परिणामांवरती 6 उद्योग तज्ज्ञांचे विचार यामध्ये समाविष्ट असणार आहेत. पुढील प्रश्न 7. निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवरती कोणत्या देशाने भारतातून प्राणी व प्राणीजन्य पदार्थांच्या आयातीवरती बंदी घातलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, किर्गिस्तान या देशाने आयात आपल्याकडून बंद केलेली आहे. तर त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. किर्गिस्तानच्या बिश्केक ओश आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येत आहे. आणि निपाह विषाणू हा प्राण्यांकडून माणसात पसरणारा झुनोटिक संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा. पुढील प्रश्न 8. आर्थिक समीक्षा 2025-26 नुसार वित्त वर्ष 2026 मध्ये भारताचा अंदाजित GDP वाढ दर किती आहे? तर तो पर्याय क्रमांक C, 7.4 इतका सांगण्यात आलेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. वित्त वर्ष 2027 साठी भारताचा वास्तविक GDP दर वाढ दर हा 6.8 ते 7.2 दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. वित्त वर्ष 2026 मध्ये GDPतील खाजगी अंतिम उपभोग वयाचा वाटा 61.5 झाला असून 2012 नंतर सर्वोच्च स्तर आहे हा. आणि भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सकल NPA अनुपात 2.2 वरती आला असून तो अनेक दशकांतील सर्वात नीचांक स्तर असल्याचे या दरम्यान घोषित करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न 9. 69वी राष्ट्रीय शालेय अंडर 17 हॉकी स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती असा प्रश्न आहे. तर 9व्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, झारखंडमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ही स्पर्धा झारखंड शिक्षक प्रकल्प परिषदेद्वारे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेली आहे. आणि स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी मुलांच्या गटामध्ये उत्तराखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश यांसह अनेक संघ विजयी ठरले. प्रश्न 10. पाकिस्तानमध्ये कोणत्या कायद्याअंतर्गत मानवाधिकार वकिलांना शिक्षा देण्यात आल्याबद्दल UN ह्युमन राईट्सने टीका केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पेसा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. UN ह्युमन राईट ऑफिसने पाकिस्तानमध्ये पेसा कायद्याचा गैरवापर करून मानवाधिकार वकिलांवरती कारवाई केल्याचा तीव्र निषेध केला आहे. आणि इमान झैनब मजारी हाजीर आणि त्याची पत्नी हादी अली चट्टा यांना सोशल मीडिया पोस्टशी संबंधित प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. 2 नावं आहेत ही. आणि दोन्ही वकिलांना एकत्रितपणे 17 वर्षांची शिक्षा व 36 दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 11. अमेरिकेतील कोणते संग्रहालय भारताच्या प्राचीन कांस्य शिल्पे परत देणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C,
स्मिथसोनियाज नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट्स. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अमेरिकेतील स्मिथसोनियन संग्रहालय भारताच्या 3 प्राचीन कांस्य शिल्पे परत देत आहेत. हे संग्रहालयाचं नाव आहे. आणि शिव नटराज, सोमस्कंद ही शिल्पे चोल काळातील असून संत सुंदरर मूर्ती विजयनगर काळातील आहे. ही शिल्प परत देणार आहेत ते. आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने हे सिद्ध केले की शिल्पे भारतीय पुरातन वस्तू कायद्याचे उल्लंघन करून हटवण्यात आली होती. पुढील प्रश्न 12वा आणि आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. लडाखमधील हानले येथे लाल रंगाचा आकाशीय प्रकाश दिसण्याचे मुख्य कारण काय होते? लडाखमधील हानले येथे लाल रंगाचा आकाशीय प्रकाश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सौर वादळामुळे निर्माण झालेली ऑरोरा. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. जानेवारी 2026 लडाखमधील हानले येथे दिसलेल्या लाल आकाश तीव्र सौर वादळाचे संकेत होते आणि एक्स क्लास सौर फ्लेअरमुळे कोरोनल मास इंजेक्शन निर्माण होऊन ते पृथ्वीच्या चुंबक मंडळावरती आदळले. हे त्याचे कारण आहे. आणि ही घटना G4 स्तरावरील भूचुंबकीय वादळ आणि S4 स्तरावरील सौर किरणोत्सर्गत वादळ म्हणून वर्गीकृत करण्यात आलेली आहे ही घटना. तर आपले आजचे 31 जानेवारीचे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. क्विक टेस्टचे प्रश्न इथे देत आहे, उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न पहिला आहे, युरोपियन युनियनने कोणत्या संघटनेला अधिकृतरित्या दहशतवादी संघटना घोषित केलेले आहे? पर्याय इथे दिलेले आहेत. प्रश्न दुसरा आहे, निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवरती कोणत्या देशाने भारतातून प्राणी व प्राणीजन्य पदार्थांच्या आयातीवरती बंदी घातली? पर्याय याचे देखील आहेत. आणि प्रश्न तिसरा, 2026 प्रजासत्ताक दिन संचलनात चित्ररथ स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला कितवा क्रमांक मिळाला? आजचे आपले लेक्चर पाहून झालेले आहे. तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.